मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। सर्वांना जय संविधान। आज आपल्या राज्याची प्रथम महिला उपमुख्यमंत्री म्हणून मान मिळवणाऱ्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ज्यांनी या देशासाठी या राज्यासाठी 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं। लोकनेते, निर्भीड आणि धाडसी नेतृत्व, या महाराष्ट्राचा कणा जो अजितदादा पवार यांच्या जाण्याने मोडला आहे, तो कण्याला सावरण्यासाठी आणि त्यांच्या पावलावरती पाऊल टाकताना माननीय श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार साहेब, जे अजित पर्व चालू होतं आपल्या राज्यामध्ये, त्याला परत अजून एकदा नव्याने उभारी देण्यासाठी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेले आहे। प्रथमतः त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातील जनतेला एक आव्हान करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की ज्या प्रकारे तुम्ही अजितदादा पवार यांच्या पाठीमागे उभे राहिला ठामपणे, त्याच प्रकारे सुनेत्राताई वहिनी यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा। कारण एवढा मोठा दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियावरती पडलेला आहे, उसळलेला आहे, तरी ते आपल्या काळजावरती दगड ठेवून पुन्हा महाराष्ट्राची घडी जी सुटलेली घडी आहे ती बसवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतलेला आहे। मी सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।